राहण्याची भीती, ऑप्शन आउट किंवा पदांचा पसंतीक्रम हे पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी आता करण्यात आली। तर नव्याने निकाल लावल्यास सर्वच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असा पाचपुते यांनी दावा केलेला आहे। धाराशिवच्या दिव्यांग निवासी शाळेचं विदारक वास्तव आता समोर आलंय। विद्यार्थ्यांना जेवण मिळत नाहीये, ताटामध्ये अन्नाचा कण नाहीये असं दृश्य आता समोर आलंय। शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील गंभीर समस्या आहे। दिव्यांग निवासी शाळेतील टॉयलेट आणि बाथरूमची देखील दुरावस्था झाल्याचं चित्र समोर आलं। तुळजापुरातल्या पोर्टी येथील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे हे हाल आणि अपेष्टा समोर आलेल्या आहेत। किचनमध्ये एक हंडा आणि तेलाची रिकामी पिशवी आहे। विद्यार्थ्यांना अंघोळीची पुरेशी सोय सुद्धा उपलब्ध नाहीये। तर ताटामध्ये अन्न नाही तर टॉयलेट बाथरूमची देखील दुरावस्था आहे। त्यामुळे आता शिक्षण घ्यायचं कसं हा सवाल विद्यार्थ्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। तर तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील अस्थिव्यंग निवासी शाळेमध्ये अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारे चित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। विशेष निवासी शाळांना शासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या परिपोषणासाठी अनुदान, कर्मचाऱ्यांचं वेतन, इमारतीचं भाडं आणि वेतनानुसार अनुदान अशा विविध बाबींवर निधी, मात्र शाळांमध्ये सुविधांचा अभाव देखील समोर आलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील हरिसाल वनपरिक्षेत्रातून वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। हरिसाल गावालगतच्या जंगलामध्ये वाघाचे 4 नवे छावे आढळलेले आहेत। यापूर्वी देखील या परिसरामध्ये वाघाचं दर्शन